सर्वांना नमस्कार। आनंदाई शनिवार हा उपक्रम आपण आपल्या शाळांमध्ये राबवत आहोत। त्यानुसार इयत्ता पहिली ते 8वीचे 3 स्तर केलेले आहेत। यामध्ये पहिली ते दुसरी एकूण 18 विषय आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। तर तिसरी ते 5वी साठी जो दुसरा स्तर आहे त्यांच्यासाठी देखील 18 विषय असणार आहेत आणि त्यामध्ये विविध उपक्रमांचा सहभाग आहे। आणि शेवटचा जो स्तर आहे आपला 6वी ते 8वी त्यासाठी 20 विषय दिलेले आहेत आणि त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आपल्याला दिल्याचं दिसून येतं। तर हे सर्व उपक्रम आपल्या शाळेमध्ये कशा प्रकारे घ्यायचे आहे, त्याचं नियोजन कसं करायचं आहे, त्याची अंमलबजावणी कशी करायची आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत। तसेच उपक्रम घेतल्यानंतर त्याची अंमलबजावणी केल्यानंतर प्रत्यक्ष शाळेमध्ये त्याचं रेकॉर्ड कसं ठेवायचं आहे किंवा त्याचं लेखन कसं करायचं आहे, कृती आराखडा कसा बनवायचा आहे याविषयीची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया। चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आनंदाई शनिवार कृती आराखडा माहे ऑगस्ट दिनांक 3 ऑगस्ट 2024 आठवडा क्रमांक 1 यामध्ये आपण साधारणपणे नियोजन केलेलं आहे। वेळ, त्यानंतर विषय आणि पहिली ते दुसरी पहिला स्तर, तिसरी ते 5वी दुसरा स्तर आणि 6वी ते 8वी हा तिसरा स्तर यानुसार आपण इयत्तानिहाय नियोजन केलेलं आहे। तर आपली पहिली तासिक असणार आहे 9 ते 9:30। त्यासाठी आपण विषय घेतलेला आहे आनंदाई परिपाठ। यामध्ये पहिली आणि दुसरीच्या मुलांसाठी आपण घेणार आहोत देवास तुझे सुंदर आकाशी प्रार्थना। यामध्ये आपण मदतीने किंवा तालबद्ध पद्धतीने किंवा वैयक्तिक आणि सामूहिक गायन घ्यायचं आहे। त्यानंतर तिसरी ते 5वी साठी आपला जे आनंदाई परिपाठामध्ये विषय असणार आहे ते आहे प्रश्न मंजुषा। यासाठी आपण विषय निवडलेला आहे परिसर अभ्यास। यामध्ये आपल्याला इयत्ता तिसरी ते 5वी साठी जो परिसर अभ्यास विषय आहे त्यामध्ये आपल्याला आदल्या दिवशीच आपल्याला प्रश्न मंजुषा घेणार आहे, कल्पना द्यायची आहे आणि त्यानुसार आपल्याला तयारी करायची आहे। तर आपण ही प्रश्न मंजुषा गटामध्ये आपण स्पर्धा घेऊ शकतो। त्यानंतर 6वी ते 8वी साठी आहे गणिती कोडी। वेगवेगळ्या प्रकारची कोडी आपण 2 गटामध्ये आपण ही स्पर्धा घेणार आहोत। तर विद्यार्थी एकमेकांना वेगवेगळ्या प्रकारची गणिती कोडी देणार आहेत। त्याचवेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांना त्या गणिती कोड्यांचं उत्तर कशा प्रकारे शोधलं गेलं आहे हे विद्यार्थ्यांना योग्य त्या ठिकाणी मार्गदर्शन करायचं आहे। त्यानंतर दुसरी तासिका आहे 9:30 ते 10 यामध्ये आपण जलसाक्षरता हा विषय निवडलेला आहे। त्यामध्ये पहिली ते दुसरीसाठी आपण पाणी मोजणे प्रात्यक्षिक। यामध्ये आपण जलमापक यंत्र असतं किंवा एखादं जलमापक यंत्र आपण तयार करायचं आहे किंवा बादलीच्या मदतीने, मगाच्या मदतीने, जगाच्या मदतीने कशा प्रकारे आपण पाणी मोजतो हे विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक करून दाखवायचं आहे। त्यानंतर तिसरी ते 5वी साठी आपण विषय घेतलेला आहे जलसाक्षरतामध्येच पाऊस मोजणे। हे मात्र आपल्याला प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना करून दाखवायचं आहे। त्यासाठी जर शाळेमध्ये जलमापक यंत्र आवश्यक असेल उपलब्ध तर ठीक आहे, नसेल तर आपण साध्या प्लास्टिकच्या बॉटलीपासून देखील जलमापक यंत्र करू शकतो। त्यानंतर जलसाक्षरतामध्ये 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण पाणी वहन पद्धती चर्चा घेणार आहोत। यामध्ये वेगवेगळ्या पद्धती कशा असतात ते आपण विद्यार्थ्यांना या चर्चेद्वारे स्पष्ट करायचं आहे। त्यामध्ये धरणापासून घरापर्यंत पाणी कशा पद्धतीने त्याचा प्रवास कसा होतो याबाबतची आपण प्रात्यक्षिक माहिती देखील देऊ शकतो किंवा गटामध्ये चर्चा देखील करू शकतो किंवा चित्र देखील काढू शकतो त्यावर। त्यानंतर 10 ते 10:30 आपला जो तिसरा तासिक असणार आहे यामध्ये आपण विषय घेतलेला आहे संविधान मूल्य जपणूक। यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण भारतीय संविधानाचं गायन घेणार आहोत। त्यानंतर तिसरी ते 5वी साठी आपण संविधान मूल्य जपणूक या विषयाअंतर्गत संविधान वाचन करणार आहोत आणि 6वी ते 8वी या गटासाठी आपण चला समजून घेऊया संविधान। यामध्ये आपण प्रश्नावली निर्मिती करणार, म्हणजे संविधानाविषयी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण किंवा तयार करायला सांगायचं आहे। तर अशा प्रकारे आपण ही जी तिसरी तासिका असणार आहे आपली संविधान मूल्य जपणूक आणि त्यासाठी आपण 3 स्तरासाठी विषय निवडलेला आहे भारतीय संविधान। त्यानंतर पुढील तासिका असणार आहे आपली 4थी। त्यामध्ये 10:30 ते 11चा वेळ असणार आहे। यामध्ये आपण मनोरंजक खेळ घेणार आहोत। तर विद्यार्थ्यांना थोडंसं मनोरंजन आणि आपला आनंदाई शनिवार उपक्रम घेण्याचा एक उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना आनंद आणि ताणतणाव विरहित वातावरण आपल्याला त्यांना उपलब्ध करून द्यायचं आहे। त्यासाठी पहिली ते दुसरीसाठी आपण मामाचे पत्र हा खेळ घेणार आहोत। यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष मामाचे पत्र या खेळामध्ये सहभाग घ्यायचा आहे आणि शिक्षकांनी देखील यावेळेस विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन करायचं आहे। तर तिसरी ते 5वी साठी आपण मनोरंजक खेळ घेणार आहोत राजा बोलतो। यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या कृती देखील घेऊ शकतात, आपण त्या विषयाशी निगडीत देखील असू शकतात। त्यानंतर समजा राजा बोलतो पाडे म्हणा, राजा म्हणतो इंग्रजी शब्द सांगा, राजा म्हणतो विशिष्ट रंगांची नावे सांगा, असे वेगवेगळे प्रश्न आपण विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी निर्माण करायला सांगायचे आहेत आणि खेळाच्या मदतीने आपण विद्यार्थ्यांना शिक्षण देखील द्यायचं आहे। त्याचबरोबर 6वी ते 8वी साठी आपण मनोरंजक खेळ घेणार आहोत पेन पासिंग गेम। यामध्ये आपण 2 गटामध्ये स्पर्धा घेणार आहोत। विद्यार्थ्यांना ओळीनं उभा करणार आहोत आणि त्याच दरम्यान लवकरात लवकर कोणता गट पेन पासिंगमध्ये पहिला येतो तर स्पर्धा जिंकतो याचं आपण निरीक्षण करायचं आहे।
त्यानंतर 11 ते 11:45 आपला मध्यांतर असणार आहे, विद्यार्थ्यांना विश्रांती असणार आहे। आणि त्यानंतर पुढची जी तासिक असणार आहे आपली 11:45 ते 12:30 म्हणजे 12:30च्या दरम्यान। तर त्यासाठी आपण विषय निवडलेला आहे तंत्रज्ञान कौशल्य व सुरक्षा, ही काळाची गरज आहे। त्यामध्ये पहा आपण इयत्ता पहिली आणि दुसरीसाठी विषय निवडलेला आहे यूट्यूब शैक्षणिक वापर। तर यूट्यूबचा शिक्षणासाठी किंवा अभ्यासासाठी कशा प्रकारे वापर करायचा याविषयी विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि प्रात्यक्षिक देखील दाखवणार आहोत। त्यानंतर 3री ते 5वीसाठी जो तंत्रज्ञान कौशल्य या अंतर्गत आपण उपक्रम घेणार आहोत दीक्षा ॲप ओळख आणि वापर। तर दीक्षा ॲपवर वेगवेगळ्या प्रकारचं शैक्षणिक कंटेंट टाकलेला असतो, वेगवेगळ्या प्रकारचे पाठ असतात, तर पाठ कशा प्रकारे आपण पाहायचं याविषयी विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करायचं आहे आणि प्रात्यक्षिक देखील दाखवायचं आहे। त्यानंतर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी आपण तंत्रज्ञान कौशल्य या अंतर्गत सायबर सुरक्षा हा विषय निवडला आहे। त्यामध्ये पासवर्ड कसा बनवावा याचा आपण प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवायचं आहे। तर यामध्ये स्ट्रॉंग पासवर्ड कसा तयार केला जातो, त्यामध्ये कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर असं किंवा स्पेशल कॅरेक्टरचा कशा प्रकारे वापर केला जातो, पासवर्ड किती अंक असायला पाहिजे याविषयी संपूर्ण माहिती द्यायची आहे आणि प्रात्यक्षिक देखील आपल्याला दाखवायचं आहे। कारण आपल्याला मोबाईल वापरताना असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे जे आपण तंत्रज्ञानाचा वापर करतो त्यावेळेस आपल्याला पासवर्ड टाकणं गरजेचं असतं, तो पासवर्ड कशा प्रकारे तयार करायचा याविषयी आपण विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती देणार आहोत आणि प्रात्यक्षिक दाखवणार आहोत। त्यानंतर आपली शेवटची तासिक असणार आहे 12:30 ते 1, यामध्ये आपण कला हा विषय निवडला आहे। तर यामध्ये इयत्ता पहिली ते दुसरीसाठी आपण नकला आणि अनुकरण, तर वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नकला सादरीकरण करायला लावायचं आहे। त्यामध्ये पहा पक्ष्यांचे आवाज असेल, पुन्हा विशिष्ट लोकांच्या चाली असतील, असे विविध प्रकारचे आपण नकला आणि अनुकरण इयत्ता पहिली आणि दुसरीच्या मुलांकडून मनोरंजक पद्धतीनं घ्यायचं आहे। त्यानंतर 3री ते 5वीच्या मुलांसाठी आपण कला या विषयाअंतर्गत ठसेकाम हा आपण उपक्रम घेणार आहोत। त्यासाठी विद्यार्थ्यांना रंग उपलब्ध करून द्यायचे, त्यामध्ये आपण बटाट्याचे ठसे असतील, भेंडीचे ठसे असतील किंवा विद्यार्थ्यांच्या हाताच्या बोटांचे ठसे असतील, पायांचे ठसे असतील, चावीचे ठसे असेल, वेगवेगळ्या प्रकारचे ठसे आपल्याला विद्यार्थ्यांना काढायला लावायचे आणि त्यापासून एखादी कलाकृती निर्माण करायला सांगायची आहे। त्यानंतर 6वी ते 8वीसाठी आपण विषय निवडला आहे कोलाज काम। तर विद्यार्थ्यांना कोलाज काम कशा प्रकारे करायचं आहे त्यासाठी विद्यार्थ्यांना जे काही साहित्य उपलब्ध आवश्यक आहे त्या आदल्या दिवशीच आणायला सांगायचं आहे आणि आपण विद्यार्थ्यांकडून कोलाज काम करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपण आनंदायी शनिवार कृती आराखडा माहे ऑगस्ट दिनांक 3/8/2024 म्हणजेच आठवडा क्रमांक 1चा एकंदरीत करणार आहोत। यामध्ये एक लक्षात ठेवायचा हा जो आनंदायी कृती आराखडा आहे यामध्ये लवचिकता आहे। यामध्ये आपण आपल्या स्तरावर आपल्या शाळेच्या नियोजनाप्रमाणे उपलब्ध संख्येनुसार किंवा विद्यार्थी संख्येनुसार, शिक्षक संख्येनुसार, परिस्थितीनुसार यामध्ये बदल करू शकतो किंवा त्यामध्ये लवचिकता ठेवू शकतो। समजा यामध्ये एखादा आपण जलसाक्षरता हा उपक्रम घेत आहोत, त्यामध्ये आपल्याला पाऊस मोजणे, त्या दिवशी पाऊसच नाही पडला तर काय पाऊस मोजणार आपण त्या दिवशी, त्यासाठी आपण ऐन वेळी दुसरा देखील त्या ठिकाणी उपक्रम एखादा समाविष्ट करायचा आहे। किंवा आता आपण एखादा समजा यामध्ये पाणी मोजणे हे प्रात्यक्षिक घेत आहोत आणि त्यावेळेस बराच वेळ लागला तर त्यावेळेस आपण एखादा उपक्रम मागे पुढे करायचा किंवा 5 उपक्रम दिल्यापैकी त्यापैकी आपण एखादा उपक्रम कमी देखील करू शकतो। एकंदरीत या उपक्रमाचा आनंदायी शनिवार या उपक्रमाचा उद्दिष्ट आहे की विद्यार्थ्यांना आनंद आणि ताणतणावरहित शिक्षण देणे। तर अशा प्रकारचे काही विषय आणि उपक्रम निवडले असतील ते देखील तुम्ही आमच्यासोबत शेअर केले आणि या कॉमेंट बॉक्समध्ये जर आपण आपल्या उपक्रमाचं नाव टाकलं किंवा कसा घेतात थोडक्यात जर वर्णन केलं तर ते नक्कीच सर्वांना फायद्याचं होणार आहे। याशिवाय पुढील जेव्हा आपण कृती आराखडा तयार करणार आहोत त्यामध्ये देखील त्याचा समाविष्ट करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, तसेच तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगी देखील होणार आहे। पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह, तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद।